बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून आज आपण त्या धर्तीवर आहात। बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या भागाचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री खलील पटेल निवडणूक लढीत असून श्री वार्ड क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार राज सय्यद अहमेद बेलदार म्हणून श्री आणि पठाण नाजिया जुनेद खान हे निवडणूक लढीत असल्यामुळे येथील 72 जनता नक्कीच पंढरपूरच्या विठ्ठलासारखी त्यांच्या पाठीमागे मतदान रूपी उभा राहून श्री नक्कीच आपल्या लाडक्या सुपुत्रांना माजलगावच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। कारण राज सय्यद हे गेल्या 15 वर्षापासून श्री नगरपालिकेचे सभासद म्हणून श्री सदस्य म्हणून श्री काम करीत असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाकेला व म्हणून श्री धावून येत असल्यामुळे त्यांना येथील 72 जनता नक्की नगरपालिकेच्या माध्यमातून श्री आपल्या या प्रभाग क्रमांक 3 चे नेतृत्व करण्याची संधी देणार आहे। कारण सर्वसामान्यांसाठी सतत रस्त्यावर श्री हाक मारतात व म्हणून श्री धावून येणारे या प्रभागाचे नेता म्हणून श्री ख्याती असल्यामुळे येथील जनतेच्या माध्यमातून श्री ते नक्की सभागृहामध्ये पोहोचणार आहेत। आपण त्यांना विचारू, आपल्या वडिलांनी चांगले काम केलेले असल्यामुळे येथील 72 जनता माझ्यासाठी दैवत म्हणून श्री आणि गोरगरिबांच्या हाकेला व म्हणून श्री धावून येत असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे येथील भोळी बावडी जनता उभा राहत असून श्री आपल्या वैभवशाली नेत्याला नक्कीच माजलगावच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। परत राहिलेला विकासाचा मॉडेल आणि विकासाची गंगा आणून श्री या माजलगाव नगरपालिकेला शोभेल असे वार्ड क्रमांक 3 चा विकास करून दाखवाल का? बिलकुल। आतापर्यंत माझे वडील जे तर 2006 पासून 11 पर्यंत नगरसेवक होते, त्यावेळेस बी आमच्या वडिलांनी भरपूर कामं केलेत वार्डाचे। आमच्या वार्डामध्ये रस्ते, नाली, पाईपलाईन याची 2006 मध्ये त्यांनी जे तर सगळी कामं करून पुन्हा 2011ला त्यांना संधी भेटली नाही। पुन्हा 2016ला लोकांनी प्रभागातील जनतेने त्यांना संधी दिली। त्यावेळेस बी त्यांनी 2016 ते 2025 पर्यंत प्रशासक 4 वर्ष असून सुद्धा त्यांनी असं समजलं नाही की बाबा प्रशासक आहेत, नगरसेवक म्हणूनच त्यांनी काम पाहिलं सगळं। आणि त्यांच्या पाठोपाठ मी बी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी बी जे तर कामं केले भरपूर वार्डात। रस्ते, नाली, पाणीची पाईपलाईन, पुन्हा स्ट्रीट लाईट, पुन्हा कोरोनासारख्या काळामध्ये मी जे तर किराणा किट गोरगरीब लोकांना किराणा किट वाटले। पुन्हा जे तर लसीकरणसाठी जे सरकारी दवाखान्यामध्ये रांग लागायचे, त्यावेळेस तिथं भांडणं व्हायचे, तर त्यावेळेस मी जे तर वॅक्सिनेशन कॅम्प घेतले, 5 वॅक्सिनेशन कॅम्प घेतले त्यावेळेस बी मी लोकांच्या सवलतीसाठी। लोक तिथं रांग लागायचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यामुळं लोकांची सवलत व्हावं, लोकांना जे तर त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या वार्डात प्रत्येक 5 ठिकाणी जे तर मी कोरोना वॅक्सिनेशन कॅम्प घेतले। त्यानंतर 26 जानेवारीला मी ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो। 15 ऑगस्टला मी जे तर फ्री मेडिकल चेकअप कॅम्प घेत असतो। आणि प्रत्येक वार्डामध्ये 4 दिवसाला 8 दिवसाला माझी चक्कर असते आणि स्वच्छताबाबत मी खास करून लक्ष देत असतो। आणि लोकांनी बी पाहिलेलं आहे आमचं काम, माझ्या वडिलाचं माझं, त्यामुळं लोकांकडून अपेक्षा आहे, वार्डाचे मायबाप जनतेकडून अपेक्षा आहे की बाबा जे तर येणाऱ्या 2 तारखेला आमची निशाणी घड्याळ आहे। आमचे अध्यक्षचे कॅन्डिडेट खलील पटेल आणि अ मधले कॅन्डिडेट माझे वडील राज सय्यद अहमद सय्यद नूर बेलदार आणि ब मधले आमचे कॅन्डिडेट नाजिया पठाण नाजिया बेगम जुनेद खान ह्यांना जे तर लोक तिघांची निशाणी घड्याळ आहे। आणि माझ्या वार्डातील लोकांना माझी रिक्वेस्ट आहे, माझी विनंती आहे की आम्ही काम करणारे माणसं आहेत आणि काम करत आलो आणि काम करत राहू। लोकांना हेच माझी विनंती आहे की आम्हाला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 2 तारखेला निवडून द्यावे। या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभा असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत या गटाकडून राष्ट्रवादी पॅनलच्या माध्यमातून श्री खलील पटेल आता हे नगराध्यक्ष पदाचे
बहुमताची निवडणूक लढीत असल्याने वार्ड क्रमांक 3 मधून श्री राज सय्यद अहमद तर पठाण नाजिया जुनेद खान या निवडणूक लढीत असल्याने येथील 72 जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर नक्कीच त्यांना माझागाव नगर परिषदेच्या सभागृहामध्ये येथील 72 जनता पार्टी अशी बरक्या लाईन जगाला माहिती देताना या नगर परिषदेच्या माध्यमातून श्री राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून श्री असणारे लाईन जगाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवेकरच बीड.